इंडिगोची सेवा ही अद्यापही विस्कळीत आहे आणि इंडिगोच्या विस्कळीत विमान सेवेचा मंत्र्यांनाही फटका बसलेला आहे। बघा, नागपूर अधिवेशनासाठी मंत्री आता रेल्वेने दाखल झालेत। भास्कर जाधव, अनिल परब, संजय राठोड यांच्यासह अनेक मंत्री रेल्वेने नागपूरमध्ये गेलेत। काही नेते समृद्धी महामार्गाने सुद्धा नागपूरमध्ये पोहोचलेले आहेत। खरं तर आज आम्ही विमानाची तिकीट होती बुक, पण काल आम्ही सायंकाळीच परिवारासहित नागपूरला आलो। बरेच मंत्री महोदय, माझे सहकारी हे ट्रेनमध्येच होते। आता विमानाचे प्रॉब्लेम सगळीकडे झालेले आहेत। इंडिगो जे आपल्या या ठिकाणी एअरबस ज्या आहेत विमानं रद्द झालेली आहेत आणि सगळीच संपूर्णपणे ही यंत्रणाच डिस्टर्ब झालेली आहे। त्यामुळे माझं खरं आजचं विमानाचं तिकीट होतं, मग मी काल रात्री अचानकपणे रेल्वेमध्ये बसलो। विदर्भ एक्सप्रेसने पण अनुभव चांगला आला। मलाही खूप आपल्या लोकांचा संपर्क ते लोक आपली मंडळी करत होती। काही लोक बाय रोड जात आहेत, काही लोक दुसऱ्या एअर इंडिया असेल स्पाइस जेटच्या विमानांची व्यवस्था करतायत, काही लोक ग्रुपनी एकत्र येऊन काही चार्टर फ्लाईट करता येते का याचा विचार करत। शेवटी अधिवेशन चालू आहे। महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागातल्या आमदाराला नागपूरला पोहोचणं खूप महत्त्वाचं आहे, जरुरीचं आहे। त्यामुळे जो मार्ग मिळेल त्या मार्गाने ते जात आहेत। तर इंडिगोने काही तांत्रिक बाबी वेळेत केला नाही असं मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलेलं आहे। इंडिगोनं शेवटच्या 2 ते 4 दिवसांपर्यंत तांत्रिक बाबी सुधारलेल्या नाही आहेत। इंडिगो विस्कळीत प्रकरणाची 4 सदस्यीय समितीकडून चौकशी केली जाणार आहे। इंडिगो पुन्हा पूर्ववत होतीये, पण चूक केली म्हणून कारवाई देखील केली जाणार असल्याचं मुरलीधर मोहोळ यांनी माध्यमांशी बोलत असताना सांगितलंय। 1 जुलै 2025 व 1 नोव्हेंबर 2025 अशा 2 टप्प्यामध्ये प्रत्येक विमान कंपनीनं जे नियम आता दिलेत त्यानुसार ताबडतोब आपल्या व्यवस्थापनामध्ये बदल करावेत। परंतु इंडिगोने मात्र अगदी शेवटपर्यंत 2-4 दिवसापर्यंत सुद्धा त्याच्यावरती कुठलं काम केलं नाही आणि म्हणून 10 तासाचा कामाचा अवधी 8 तासावरती आला। इंडिगोच्या सीईओला शोकाज नोटीस सुद्धा इश्यू केलेली आहे। 4 सदस्याची चौकशी समिती याच्यामध्ये नेमली आहे। त्या समितीचा अहवाल झाल्यानंतर निश्चितपणे पुढची कारवाई केली जाईल। पुण्याच्याच विमानतळावरती अशी वेळ आली होती की 8 विमानं त्यांची पार्क केलेली होती, पण ती ताबडतोब आम्ही सुद्धा काढायला लावली, त्यामुळे ती सुद्धा काढली गेलीत। आता कुठेही पार्क केलेली आहेत आणि त्याच्यामुळे अडथळा होता अशी सिच्युएशन फार कमी आहे देशात। पण एक नक्की आहे की जे झालंय ते चुकीचं आहे, त्याच्याबद्दल निश्चित चौकशी होते। चौकशी अहवालानंतर कारवाई होईल। बातमी ठाण्यातून आणि धक्कादायक। ठाण्यात कारमध्ये महिलेवर दोघांकडून अत्याचार करण्यात आलेले आहेत। सामूहिक अत्याचार प्रकरणी हिरालाल केदार या आरोपीला अटक झाली आहे। केकमध्ये गुंगीचं औषध देऊन महिलेवरती अत्याचार करण्यात आले। रवी पवार या फरार आरोपीचा पोलिसांकडून सध्या शोध सुरू आहे। ही घटना 25 ऑगस्टला घडलेली आहे। मात्र पीडित महिलेला वारंवार ब्लॅकमेल केलं जात होतं आणि त्यामुळे 5 डिसेंबरला ठाणे नगर पोलीस ठाण्यामध्ये महिलेने तक्रार दाखल केली आहे। ठाणे फॅमिली कोर्टच्या आवारात एका महिलेवरती दोघांनी अत्याचार घडल्याची घटना समोर आलेली आहे। आपण सध्या ठाणे नगर पोलीस ठाणे या ठिकाणी आहोत। याच ठिकाणी त्या महिलेने जे त्या दोघांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पाहायला गेलं तर ही घटना 25 ऑगस्ट 2024ची आहे। मात्र ज्यावेळेस अत्याचार केल्यानंतर त्या महिलेला वारंवार या दोघांनी ब्लॅकमेलिंग केलं। त्यानंतर या महिलेने पुढचं पाऊल जे आहे ते पोलीस स्टेशनमध्ये टाकलं आणि त्या दोघांच्या संदर्भात या ठिकाणी तक्रार केली आहे आणि दोघांपैकी एकाला पोलिसांनी अटक केलेली आहे। हिरालाल केदार याला अटक केली असून रवी पवार हा फरार आहे। त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात आता पाहायला गेलं तर या दोनपैकी एक जो आरोपी आहे, तो फरार जो आहे, तो त्याला पोलीस कधीपर्यंत अटक करते हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरामन अथर्वसह गणेश सुराट, टीव्ही मराठी, ठाणे। मागील वर्षी 25 ऑगस्ट या दिवशी त्यांच्यावर हा सामूहिक अत्याचाराची जी घटना आहे ती घडलेली आहे। त्यामध्ये 2 आरोपींचा त्यांनी नावानिशी उल्लेख केलेला आहे फिर्यादीमध्ये। त्यातील एक आरोपीला आपण अटक केलेली आहे, दुसऱ्या आरोपीचा आपला शोध चालू आहे। घडलेल्या घटनेनंतर ती शॉकमध्ये गेली होती। समाजाची भीती, कुटुंबाची भीती आणि याच्यापोटी ती अद्यापपर्यंत आपल्यापर्यंत तक्रार दाखल करायला आली नव्हती। यातील जो फरारी आरोपी आहे त्याच्याकडनं तिला पुन्हा हॅरेसमेंट सुरू झाल्याबाबतची तिच्याकडे माहिती, म्हणजे तिने दिलेल्या माहितीप्रमाणे अत्याचार सुरू झाल्यानंतर मग सरतेशेवटी न राहून तिला पोलीस स्टेशनपर्यंत यावं लागलं आणि झालेल्या घटनेबाबत आपल्याला माहिती द्यावी।